ताज़ा खबरों के लिए कोणार्क न्यूज़ को सब्सक्राइब करें और बेल आइकन ज़रूर दबाएं। अपना शहर, अपनी बातें, अपना शहर, अपनी बातें, सुबह शाम हर रोज आपके लिए लाते, हम आपके लिए लाते। कहीं पे चोरी, कहीं पे डाका, ब्रेकिंग न्यूज में बगुन टाका, मंत्री मौजी पाड़े का काका, न्यूज अपनी चटपटा पटाका, पटा पटाखा पटा पटाखा। खबर दर खबर पहुँचे आपके घर, देखे न्यूज ये पूरा शहर। News, reviews and interviews, fresh and hot, without excuse. Without excuse, without excuse. So tune in, keep watching. पूरे शहर की बातें, अपना शहर, अपनी बातें, अपना शहर, अपनी बातें, सुबह शाम हर रोज आपके लिए लाते, हम आपके लिए लाते। कोणार्क, अपना शहर अपनी बातें। नमस्कार, मैं हूं निखिल रमन राजपाल और आप देख रहे हैं कोणार्क अपना शहर अपनी बातें। आइए तो नजर डालते हैं शहर और देश से जुड़ी कुछ गतिविधियों पर। कोणार्क, अपना शहर अपनी बातें। महाराष्ट्र राज्य में राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी तथा शिवसेना ने मिलकर केंद्र की भाजपा सरकार के खिलाफ धरने दिए, नारे लगाए तथा प्रदर्शन किए। राज्य में सरकार चला रहे घटक दलों का यह कहना है कि केंद्र की भाजपा सरकार एनफोर्समेंट डायरेक्टरेट के ऊपर दबाव बनाकर उन्हें राज्य के मंत्रियों को गिरफ्तार करने के लिए मजबूर कर रही है। राज्य में अल्पसंख्यक मंत्री तथा राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के नेता नवाब मलिक की गिरफ्तारी का विरोध किया गया। यहाँ यह बताना भी जरूरी है कि उल्लासनगर शहर के शिवसेना शहर प्रमुख राजेंद्र चौधरी तथा राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी की जिला अध्यक्ष पंचम खालानी इस प्रदर्शन में मौजूद नहीं थे। अरे मोदी हमसे डरता है, ईडी को आगे करता है। अरे मोदी हमसे डरता है, ईडी को आगे करता है। अरे मोदी सरकार हाय हाय, मोदी सरकार हाय हाय। ये अचानक से पार्टी के तरफ से, तीनों महाविकास आघाड़ी के तरफ से ये कार्यक्रम आया था। श्रीमती पंचम ओमी कालारानी जी किसी व्यक्तिगत कारणों के कारण शहर में नहीं है, वो आज 4 बजे के बाद होगी। कल एक और बड़ी हमारी मीटिंग तीनों पार्टियों को रखने वाली है, उसमें मीडिया को जानकारी दी जाएगी और पंचम कालानी जी, राजेंद्र चौधरी जी भी जो विशेष कारणों के साथ शहर में नहीं है, वो सभी पक्ष के नेता आपको उस बैठक में दिखेंगे। ये आंदोलन आज खत्म होने वाला नहीं है जब तक इस मोदी सरकार को, भाजपा की जो एजेंसियों का इस्तेमाल करने वाली सरकार है, उनको पूरी तरह से मुंह तोड़ जवाब नहीं दिया जाएगा। ये आंदोलन, ये कार्यक्रम, ये धरने, ये निषेध खत्म होने वाले नहीं है। यहाँ पर तीनों पक्ष के माध्यम से रखा गया था और कार्यकर्ताओं की एक ही घोषणा थी कि मोदी सरकार चकराई चकाए वर्ती डोको खाली डोको वर्ती पाए। मोदी सरकार हाय हाय, ये तीनों पक्ष के नेताओं ने नारे दिए और यही लोगों को संबोधित किया कि पहले आदरणीय गृह के मंत्री अनिल देशमुख साहब पहले जेल के सलाखों में और अब नवाब भाई, तो मुझे कहाँ नहीं तो कहाँ लगता है अब फिर बोलते हैं कि संजय राउत की बारी है। उसके बाद आज मुंबई स्टैंडिंग कमेटी के चेयरमैन के घरों पर छापे, तो इस तरीके से लग रहा है कि ईडी के अध्यक्ष, ईडी के संचालक और भारतीय जनता पार्टी के अध्यक्ष मिलीजुली सरकार इस देश के अंदर चला रहे हैं। और ऐसे लग रहा है कि हर एक देश का और महाराष्ट्र का मुसलमान समाज के तमाम साथी, उनको ऐसे लग रहा है कि हर एक मुसलमान महाराष्ट्र के अंदर दाऊद है, दाऊद की भूमिका में है। तो मुसलमानों को डराने के लिए ये भारतीय जनता पार्टी की सरकार ये काम कर रही है, पर ना सरकार गिरेगी और ना सरकार भक्कम तरीके से आदरणीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जी, आदरणीय पवार साहब, आदरणीय जितेंद्र आव्हाड, आदरणीय एकनाथ शिंदे साहब, इनके मार्गदर्शन में राज्य की सरकार चल रही है। राज्य की सरकार को कोई धोखा नहीं है, पर यह तय है कि मुस्लिम समाज डरेगा नहीं। दाऊद से कनेक्शन दिखा दो, अंडरवर्ल्ड से कनेक्शन दिखा दो, पर मुस्लिम समाज को जो डराने का काम भारतीय जनता पार्टी कर रही है, पूरा मुस्लिम समाज सुरक्षित और बहुत अच्छे तरीके से महाराष्ट्र के अंदर रहेगा। महाराष्ट्र कभी दिल्ली के तख्त पर झुकेगा नहीं। महाराष्ट्र सरकारची महाविकास आघाडी सरकार पाडल्या जात नाहीये, त्याचंच
दुःख मनाशी बाळगून केंद्रीय यंत्रणांना हाताशी घेऊन या महाविकास आघाडीतील जे मुख्य सैनिक आहेत, जे नेते आहेत, मंत्री आहेत, त्यांना टार्गेट करून त्यांच्यावर खोट्या नाट्या प्रकारची बदनामी करून त्यांच्यावर खोट्या नाट्या केसी दाखल करून हे सरकार पाडण्याचं षडयंत्र हे मोदी सरकार, केंद्र सरकार करत आहे. त्याचाच निषेध म्हणून आज आम्ही इथं आहोत. आघाडीचा धर्म पाळण्यामध्ये असो काही युती धर्म पाळण्यामध्ये शिवसेना नेहमी अग्रेसर राहिलेली आहे, दिलेला शब्द पाळते. म्हणूनच आज या निषेध मोर्चामध्ये शिवसेनेने मोठ्या प्रमाणात सहभागी घेतलेले आहेत. गोपाल लांडगेजी असतील किंवा आमचे शहर प्रमुख राजेंद्र चौधरी असतील यांच्या मार्गदर्शनाखाली आज सर्व शिवसैनिक, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि काँग्रेसचे सर्व पदाधिकाऱ्यांनी मिळून इथे निवेदन दिलेलं आहे आणि या केंद्र सरकारच्या बालहट्टपणाचा आम्ही जाहीर निषेध करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. भाजप सरकारने या देशात चालवला आहे आणि तोच प्रयत्न महाराष्ट्रात पण करायचा जो प्रयत्न करत आहे. म्हणजे मागच्या 2.5 वर्षापासून जेव्हापासून सरकार बनले तेव्हा सरकार पाडायसाठी कोणत्याही स्तरावर जाऊन पाडायचं काम जे करत आहे त्याच्याच विरोधामध्ये आज महाविकास आघाडीचे सर्व घटक पक्ष सोबत मिळून आज महाराष्ट्रभर आंदोलन करत आहे आणि त्याच्याच नेतृत्वामध्ये आम्ही पण इकडे उल्हासनगरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना सर्व सोबत मिळून या सरकारचा ज्या पद्धतीने काल नवाब मलिक साहेबांना अरेस्ट झाली आणि ज्या पद्धतीने त्यांचे लोंबडे जे आहेत त्या ज्या पद्धतीने त्यांना पहिलेच माहिती देतात की उद्या हा अरेस्ट होणार, परवा हा होणार, म्हणजे काय मस्करी चालू आहे. ईडीच्या या सरकारी संस्था जेवढे संस्था आहेत त्याची म्हणजे मस्करी चालवली आहे. त्यासाठी आम्ही खरं म्हणजे तर हे लोकतंत्र वाचवायचं आहे, हा संविधान वाचवायचं आहे आणि या देशाची जी पूर्ण कार्यप्रणाली आहे त्या वाचवण्यासाठी हीच महाविकास आघाडी आझादीच्या पहिले पण जे स्वातंत्र्याच्या लढाईत लढले होते आणि ज्यांचं स्वातंत्र्याच्या लढ्यात काय रोल नव्हता हे जे घाणेरडं राजकारण करत आहे यांना महाराष्ट्राचा हद्दपार करण्यासाठी आज आम्ही इथे सर्व जमलेलो आहोत. महाराष्ट्र कधी दिल्ली समोर झुकणार नाही, झुकणार नाही, झुकणार नाही. दिल्लीचा पदावर करणाऱ्या केंद्र सरकारचा बीजेपी हमसे डरती है. चक्रव्यूहात कसं फसवायचं आणि बीजेपी सरकारला कसा आपला यश टाकून द्यायचं हे महाविकास आघाडी सरकार पाडून त्यांच्या नाकर्तेपणाचं कापड हे महाविकास आघाडी सरकारच्या महाराष्ट्रावरती फोडत आहे. म्हणून बंधू आणि भगिनींनो, या केंद्र सरकारचा ईडी आणि केंद्रीय तपास यंत्रणेचा गैरवापर सुरू आहे. महाविकास आघाडीने भाजपकडनं हिसकून सत्ता घेतली आणि या सत्तेचा राग, सूड त्यांना सहन झाला नाही आणि म्हणून भारतीय जनता पार्टी आज सर्व देशभर, प्रामुख्याने महाराष्ट्रामध्ये महाआघाडी विरुद्धच्या सगळ्या नेत्यांच्या विरुद्ध केंद्रीय जेवढ्या काही तपास यंत्रणा आहेत त्यामध्ये आघाडीची ईडी असेल, इन्कम टॅक्स असेल, CBI असेल आणि जेवढ्या केंद्रीय तपासणी आहेत, यंत्रणा आहेत, यांना या विरोधी पक्षाच्या सगळ्या आमदारांवर, नेत्यांवर, कार्यकर्त्यांवर खोट्या नाट्या कंप्लेंट टाकून आज हुकुमशाही करते आणि ह्या देशामध्ये हुकुमशाही चालणार नाही हे त्यांना कळत नाही. आणि या त्यांच्या कारवाईच्या विरुद्ध आज कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये आमचे स्थानिक आमदार विश्वनाथ भोईर आणि कल्याणचे सगळे शाखा प्रमुख, त्यांचे सगळे पदाधिकारी आणि आज कल्याण पूर्वामध्ये शरद पाटील असेल, आमचे जाधव असतील, सगळे इथे सर्वच पदाधिकारी आज हजर आहे. शिवसेना काँग्रेसचे आमचे सचिन पोटे आहेत, तिथे कल्याण पूर्वचे अर्जुन नायर आहेत आणि RPIची पण सगळी मंडळी इथे हजर आहेत. आणि हे तो केवळ झाकी आहे, अभी कुछ करना बाकी आहे, एवढं त्यांनी लक्षात घ्यावं, एवढंच आम्ही सांगतो. केंद्र सरकार ज्या पद्धतीने गेल्या 2 वर्षापासून जेव्हापासून
महाविकास आघाडीचं सरकार या महाराष्ट्रात आलं आहे. त्यांना पोटशूळ उठलेलं आहे आणि कशा ना कशा प्रकारे ED असेल, CBI असेल, इन्कम टॅक्स असेल याचा दबाव नेत्यांवर टाकून त्यांच्यावर खोट्या केसेस करून सरकार पाडण्याचं काम जे महापाप भाजप सरकार करत आहे, त्यांच्या कुठल्याही दबावाला बळी हे सरकार पडणार नाही. महाविकास आघाडी सरकार 5 वर्ष सत्तेत राहील आणि त्याच्यानंतरही पुन्हा हे महाविकास आघाडी सरकार महाराष्ट्रात येईल. त्याच्यामुळे केंद्र सरकार असेल, मोदींनी कितीही कारवाया केल्या तरी ह्या सरकारला काही फरक पडत नाही. त्याच्यामुळे केंद्र सरकारच्या ह्या सर्व एजन्सीचा वापर करून ज्या पद्धतीने कारभार करतात त्याच्या विरोधात हा निषेध मोर्चा होता आणि त्याचा निषेध म्हणून आम्ही आज इथे सर्वजण इथे जमा झालेलो आहोत. केंद्रातील विविध यंत्रणांचा वापर करून महाराष्ट्रातील महाविकास आघाडीच्या नेत्यांना सूडबुद्धीने त्रास देते, पण त्यांना माहीत नाही की महाराष्ट्रामधला कुठलाही महाविकास आघाडीचा नेता, आमदार, खासदार, मंत्री ह्याला झुकणार नाही, घाबरणार नाही आणि कार्यकर्तेही त्याच पद्धतीनं त्यांना उत्तर देतील हे त्यांनी लक्षात ठेवावं. आणि आम्ही शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस कल्याणच्या वतीने भाजप आणि केंद्र सरकारचा आज जाहीर निषेध करतो. कोणार्क, अपना शहर अपनी बातें. कल्याण के खड़गपाड़ा में पुलिस ने बेहतरीन प्रदर्शन करते हुए हत्या के 5 घंटों के भीतर ही हत्यारों को पकड़ लिया. आरोपी का नाम शाहरुख यासीन शेख उर्फ इमरान बताया जा रहा है. काल दिनांक 24/2/2022 रोजी सायंकाळी 5:45च्या आसपास खडकपाडा पोलीस स्टेशनला अशी माहिती मिळाली की बंदरपाडा शहाड या ठिकाणी एका शेतामध्ये एक 16 ते 17 वर्षाचा इसम मुलगा त्याला जखमी करून तो मयत झालेला आहे. त्या ठिकाणी आमचे खडकपाडा पोलीस स्टेशनचे सिनियर PI पवारसाहेब, त्याशिवाय क्राईम PI झिने यांच्याकडून मला माहिती मिळाली. त्यानंतर आम्ही देखील स्वतः त्या ठिकाणी स्पॉटवर पोचलो. त्यावेळेला आम्ही याची माहिती आमच्या वरिष्ठांना त्या ठिकाणी देण्यात आली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्या ठिकाणी घटनास्थळाचं सखोल परीक्षण केलं. त्या सखोल परीक्षणाअंतर्गत आमचे DB टीमचे इन्चार्ज अनिल गायकवाड, त्याशिवाय क्राईम PI झिने असतील, सिनियर PI अशोक पवार असतील, आम्ही सर्व DB स्टाफ यांनी सखोल परीक्षण करून त्या ठिकाणी मिळालेल्या मोबाईलच्या तांत्रिक माहितीच्या आधारे त्या ठिकाणी बनेली टिटवाळा या भागामध्ये आम्ही तांत्रिक माहितीच्या आधारे पोहोचलो. त्या ठिकाणी आम्ही एक संशयित इसम शाहरुख यासीन शेख उर्फ इम्रान वय वर्ष 20 याला त्या ठिकाणी ताब्यात घेऊन आम्ही 5 तासाच्या आत खडकपाडा पोलीस स्टेशनला आणलं. शिवाय याबाबतची माहिती जो मयत इसम मुलगा आहे त्याच्या वडिलांनी त्या ठिकाणी खडकपाडा पोलीस स्टेशनला फिर्याद दिली. गुन्हा रजिस्ट्रेशन क्रमांक 72/2022 भादवी कलम 302 अंतर्गत गुन्हा दाखल करून आमचे खडकपाडा पोलीस स्टेशन त्या ठिकाणी तपास करीत आहेत. याच्यामध्ये 8 ते 10 दिवसापूर्वी जो मयत आहे त्याचं आणि जो हा आरोपी शाहरुख आहे याचं भांडण झालेलं होतं. त्या भांडणाचा राग मनात धरून त्याला त्या ठिकाणी मारण्यात आलेलं आहे. कोणार्क, अपना शहर अपनी बातें. रेल यात्रा करते दौरान अक्सर कुछ लोगों को शौचालय के आसपास हाथ में गांजे की चिलम लेकर धुआं उड़ाते हुए देखा जा सकता है. बता दें कि कल्याण रेलवे ने 55 किलो गांजा बरामद करने का दावा किया है और यह गांजा भुवनेश्वर लोकमान्य तिलक से जा रहे 3 यात्रियों से बरामद किया गया है.
दिनांक 22/2/22 रोजी RPFची पेट्रोलिंग टीम ही इगतपुरी येथे असताना भुवनेश्वर एक्सप्रेस गाडी त्या ठिकाणी आली. त्यांनी रुटीनप्रमाणे ते ट्रेनमध्ये चढले. त्या दरम्यान ट्रेन ही कल्याण बाजूकडे रवाना झाली होती आणि त्यात एका डब्यामध्ये 3 इसम आपसात वाद घालत होते. त्यांनी हे वाद कशावरून झालेत याकरता हस्तक्षेप केला. मग त्यांचं नाव विचारलं तर त्यांनी उडवाउडीची उत्तरं दिलीत आणि त्यांच्याजवळ सामान झडती घ्यायची तर त्यांनी तेही नाकारलं. म्हणून त्यांनी तात्काळ पुढे सदरची ट्रेन ही मुंबईकडे जाणारी असल्याने कल्याणलाच थांबते. मग कल्याणला RPFची आणि JRPची मदत घेऊन ते इसमांना खाली उतरवलं. त्यांची झडती वगैरे घेतली तर त्यात गांजा आढळून आला. त्या अनुषंगाने RPFचे तक्रारदार रुपवदे यांनी तक्रार दिली आणि गुन्हा दाखल केला. त्यांच्या ताब्यात 3 ट्रॉली बॅग वेगवेगळ्या कलरच्या या मिळून आल्या. त्याच्यात एकूण 55 किलो गांजा हा त्यांच्या कब्जात मिळून आला. त्या अनुषंगाने NDPS कारवाईप्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे और पोलीस पुढील तपास करीत आहेत. कोणार्क, अपना शहर अपनी बातें. एडवोकेट प्रकाश अंबेडकर ने प्रभाग या पैनल पद्धति के खिलाफ मुंबई उच्च न्यायालय में याचिका दर्ज की है. वंचित बहुजन अघाड़ी के राष्ट्रीय अध्यक्ष का यह भी कहना है कि राज्य सरकार मुंबई के लिए एक नियम लगाती है और बाकी राज्य के लिए अलग नियम लगाती है. और उनका यह कहना है कि एक पैनल में 3-3 नगर सेवक खड़े होने के कारण एक व्यक्ति एक मत का नियम भी बाधित होता है. आइए इस बारे में अधिक जानकारी उन्हीं से लेते हैं. कोर्ट के सामने आज ये मल्टी मेंबर विद क्यूमुलेटिव वोटिंग सिस्टम महाराष्ट्र विधानसभा ले आई है, उस पर आज बहस हुई. कोर्ट को हमने कहा कि ये जो सिस्टम है संविधान समिति में इसकी चर्चा हुई थी और संविधान समिति ने इसको नेगेटिव किया था. इसकी जगह जो है वो सिंगल मेंबर वोट विद एक आदमी एक वोट एक वैल्यू ये प्रिंसिपल लेके आए. और दूसरी बात यहाँ पर है कि आर्टिकल 14 के मुताबिक हर जन कायदा के सामने बराबर है और कायदे के सामने बराबर होने की वजह से ये जो मतभेद किया हुआ है ये मुंबई को अलग से न्याय और बाकी के महाराष्ट्र को अलग से न्याय ये गैर संवैधानिक है और इसलिए ये महाराष्ट्र विधानसभा का जो संशोधन है इसको खारिज किया जाए, ये हम लोग ने कोर्ट के सामने रखा. कोणार्क, अपना शहर अपनी बातें. उल्लासनगर 5 के स्वामी शांति प्रकाश हॉल में वंचित बहुजन अघाड़ी का थाने जिला स्तरीय कार्यकर्ता सम्मेलन आयोजित किया गया था. चौंकाने वाली बात यह है कि अघाड़ी के जिले की एकमात्र नगर सेविका कविता बागुल को इस सम्मेलन में नहीं बुलाया गया था और ना ही उनका कोई फोटो किसी बैनर या पोस्टर में देखा गया. आइए लेते हैं इस बारे में ज्यादा जानकारी. कारण पाहिलं तर कारण की तुमच्या सगळ्या जे शहराध्यक्ष आहेत त्यांचे प्रत्येक शहरामध्ये वाद दिसतात आहे. काय नेमकं आता येतात निवडणूक आहेत तर तुमच्या पक्षातर्फे काय कारवाई केलं ना? मी मगाशी सांगितलं आदरणीय नगरसेवक त्यावेळेस नव्हत्या तरी पण आपल्या माध्यमातून मगाशी बोललो होतो
की आमच्यात कुठलीही गडबाजी नाही, आमच्यात कुठलीही नाराजी नाही. फक्त ते जे काही काम करण्याची जी पद्धत आहे ते पद्धत बायपास करून जाऊन झाल्यामुळं हे सगळं असं बिघडलेलं आहे. गटातटाच्या बाबतीत तुम्ही बोलत असाल तर गटातट प्रत्येक पक्षामध्ये असतं, परंतु आम्ही वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते असल्यामुळं आम्हाला राजकारण जमत नाही. राजकारण ते जमत नाही, आम्ही डायरेक्ट गुलाम त्यालाही करतो. परंतु ही गटबाजी नाही आहे. जे आदरणीय नगरसेवक आहेत, आमचे जिल्हाध्यक्ष बघत आहेत, एक चांगल्या पद्धतीने काम करतात, नियोजन करतात, शहराध्यक्ष समोर चांगल्या पद्धतीने काम करतात. आणि गटबाजी तुम्हाला जे गटबाजी म्हणतात ते गटबाजी नाही, तर आजपासून प्रोटोकॉल नियोजन कसं असतं तुम्हाला चांगलं काम दिसेल आणि वंचित बहुजनचं चांगल्या पद्धतीने काम तुम्हाला शहरामध्ये जिल्ह्यामध्ये दिसेल. उल्हासनगरमध्ये आज आलात आणि उल्हासनगरच्या एकमेव नगरसेविकांना मान दिला गेला नाही असं काही प्रकार घडला. एकमेव तुम्हाला सांगतो मी, त्यांचा मान नाही, त्यांना थोडंसं उशिरा कळलेलं आमच्या कार्यकर्त्यांकडून. त्यांचा मान सन्मान आहे, त्यांचा मान सन्मान ज्या वेळेस पुढची वरती होती तिथं त्यांचा मान सन्मान, पण खाली बसते त्यावर मान सन्मान नसतो. त्यांना आदरणीय प्रदेश उपाध्यक्ष आणि इथला जिल्हा प्रभारी असतानासुद्धा त्यांचा सन्मान करून मी सन्मानाने बोलून त्यांचं स्वागत केलेलं आहे, त्यांची चर्चा केलेलं आहे. त्यामुळं मान अपमान हा कुठल्याही गोष्टी आमच्याकडे झालेला नाही. त्यामुळे नगरसेवकाचा सन्मान आणि या प्रभागाचे जे नगरसेवक आहेत आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपण सत्तेत कसं जाऊ ह्याच्याकरता आम्ही आजचा हा संवाद मिळवला. आगामी निवडणुकीमध्ये कुठल्या समविचारी पक्षांसोबत आपण युती करणार आहात का? आपण काल परवाचीच एक पत्रकार परिषद मुंबईमध्ये पाहिला असेल. आमच्या आदरणीय नेत्या प्रदेश अध्यक्षा रेखाताई ठाकूर यांनी काँग्रेस संघ युती संदर्भात आमची चर्चा चालू आहे आणि आम्ही युतीसाठी तयार आहोत असं आपल्याच माध्यमातून त्यांनी आपली प्रक्रिया दिलेली आहे. म्हणून आम्ही सत्तेत आमच्या स्वतःसाठी नव्हे, वैयक्तिकसाठी नव्हे, तर या महाराष्ट्राच्या हितासाठी, शहराच्यासाठी, तालुक्यासाठी, जे हितासाठी, जे सर्वसामान्यांचा प्रश्न मिटवायचा ह्याच्याकरता आदरणीय राष्ट्रीय नेते बाळासाहेब आंबेडकरांनी त्यांनी सुद्धा समोरच्या काँग्रेसची चर्चा करा आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी किंवा काँग्रेस असेल तर ह्यांनी जर आम्हाला जर विचारलं आणि आम्हाला जर विश्वासात घेतलं तर आम्ही 100%. सर, अनेक वेळा असा प्रकार घडलाय, म्हणजे तुम्ही म्हणताय की युतीची आमची तयारी असते परंतु ते तुम्हाला सोबत घेतील का, काय वाटतं? आमची सत्तेत जाण्यासाठी, लोकांना दिशाभूल करण्यासाठी आमची ही कुठलीच विषय नसतो. जो सत्ताधारी असतो तो आपल्या माध्यमातून कुठलं तरी वेडा बनून कार्यक्रम जे करतात की आम्ही वंचित बहुजन आघाडीशी युती करायला तयार आहोत, परंतु ते आमच्याशी युती करत नाहीत. परंतु आम्ही स्वतः युती करायला तयार आहे आता, कारण की जनता आणि आपण आमच्यावरती नेहमी बोलत असता की आपण बी टीम आहात. आता बी टीमचा विषय संपलेला आहे की आता बी टीम ह्या 2 वर्षात पाहिलेलं कोण बी टीम आहे, त्यामुळे आम्हाला त्याचं काही घेणं देणं नाही. आम्ही सत्तेत जायचं लोकांच्या हितासाठी, सर्वसामान्य जनतेसाठी, म्हणून आम्ही युती करायला आता तयार आहोत. जर त्यांनी युती जर केली ठीक, नाहीतर आम्ही सक्षम स्वतः आम्ही लढू. सर, उल्हासनगर महानगरपालिका कोणार्क, अपना शहर अपनी बातें. नव अंकुर बहुउद्देश्य सेवाभावी संस्था तथा महिंद्रा लॉजिस्टिक्स लिमिटेड ने मिलकर जरूरतमंद लोगों को निशुल्क नकली अंग प्रत्यारोपित करने का सराहनीय कार्य किया है. आइए इस बारे में ज़्यादा जानकारी लेते हैं संस्था के अध्यक्ष भरत राठौड़ तथा नगर सेवक जयवंत भोई से. आज नवंकुर बहुउद्देशीय सेवाभावी संस्था व महिंद्रा लॉजिस्टिक आणि नारायण सेवा संस्था यांच्या माध्यमातून आम्ही मागे 2 जानेवारीला यांचं मेजरमेंट कॅम्प घेतलं होतं. तर त्याच्यामध्ये साधारण दिव्यांग व्यक्ती जे होते कमीत कमी 75 लोकांना आम्ही याचं बेनिफिट करून दिलं होतं. आणि आज त्याच पेशंटना जे मॉड्युलर कृत्रिम हातपाय आहे आणि आज त्याचं वितरण समारोह आज ठेवलेला आहे. तर याला चांगल्या प्रकारे प्रतिसाद मिळालेला आहे. आणि जे दिव्यांग व्यक्ती जे होते, ज्यांना हात व पाय नव्हतं, ते बिचारे एवढे त्रस्त झाले होते, तर त्यांना ते म्हणजे ज्यांना पायानं चालता येत नव्हतं किंवा कोणाचं जोपर्यंत आधार घेता येत बिना आधाराचं त्यांना चालता येत नव्हतं, तर त्यांना आज नवंकुर बहुउद्देशीय संस्थेच्या मार्फत आणि महिंद्रा लॉजिस्टिक्स संस्थेच्या मार्फत आणि नारायण सेवा
यांच्या माध्यमातून आज आम्ही त्यांना आहे ना एक थोडंसं काही मदत सहकार्य होईल तर आमच्याकडून ते सहकार्य आम्ही त्यांना केलेलं आहे आणि इथून पुढे असंच आम्ही आमचं सहकार्य अशा गोरगरिबांना आम्ही करत राहू. वीज आणि अशा प्रकारे विविध उपक्रम आम्ही राबवत असतो या संस्थेच्या मार्फत. माझं नाव आहे भरत राठोड. मी नवंकुर बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचं अध्यक्ष आहे आणि हे आमचे माननीय प्राध्यापक किशन राठोड ते संस्थेचे उपाध्यक्ष आहेत आणि ह्या माझ्या मिसेस आहे सौ सुरेखा भरत राठोड या सचिव आहेत आणि हे आमचे बाकीची सगळी सदस्य टीम आहे. हे इव्हेंट एकदम महत्त्वाचं इव्हेंट आहे. दिव्यांग लोकांचा सपोर्ट आणि विकास एकदम प्राथमिक इश्यू आहे आमच्या कंट्रीमध्ये. तर आम्ही एकदम आभारी आहोत नारायण फाउंडेशन आणि नवानपूर संस्थाला की आम्ही सगळे संघटनमध्ये आम्ही हे काम केलं आहे. आता एक अशोक भोईने सांगितलं अपंगासाठी रोजगारासाठी काहीतरी केलं पाहिजे त्याच्यासाठी आपलं काम म्हणणं आहे. दिव्यांग लोकांचा रोजगार एक प्राथमिक इश्यू आहे आमच्या कंट्रीमध्ये आणि महिंद्रा ग्रुप आणि महिंद्रा लॉजिस्टिक्समध्ये आम्ही हे इश्यू आम्ही एकदम प्रायोरिटीमध्ये घेतलेलं आहे. हे नेक्स्ट 2 to 3 इयर्समध्ये आमचं टार्गेट आहे की 1000 जास्त दिव्यांग लोकांना रोजगारी द्यायचा. ॲटिट्यूड इज एव्हरीथिंग. सो ऐसा इश्यू नाही आहे की तुम्हाला प्रॉब्लेम आहे, तुम्हाला इन्व्हेस्ट करायला पाहिजे तुमचं बेटरमेंटमध्ये, स्किल डेव्हलपमेंट करायला पाहिजे बिकॉज अल्टिमेटली तुम्हाला इंडिपेंडेंट राहायला पाहिजे. एक सामान्य लोकांसाठी काय तुमच्या संदेश आहे? तर आम्ही सगळे एक विषयावर आम्ही सगळे दिव्यांग लोक आहे. आम्ही सगळ्यांना काही प्रॉब्लेम आहे आम्ही सगळ्यांना एकदम ओपनली बघायला पाहिजे आणि सगळ्यांना सपोर्ट करायला पाहिजे. नक्कीच आपला नवंकुर आणि महिंद्रा लॉजिस्टिक संयुक्त देऊन हा जो कार्यक्रम केला आहे हा कार्यक्रम खरोखर गोरगरिबांसाठी एकदम चांगल्या प्रकारे कार्यक्रम झाला. परंतु याच्यामध्ये मगाशी चर्चा झाली त्यामध्ये सुद्धा अशोक भोईरने सुद्धा बोललो की या कंपनीने दिव्यांगांसाठी मेडिकल क्लेम करायला पाहिजे, रोजगार दिला पाहिजे म्हणजे ते स्वतःच्या पायावर उभे राहतील आणि असेच कार्यक्रम या कंपनीतर्फे करत राहो. आमच्याकडनं त्यांना पूर्णपणे पाठिंबा असेल, सहकार्य असेल आणि त्यांना मी शुभेच्छा देतो. करतो. जय जय महाराज. कोणार्क अपना शहर अपनी बातें. बदलापुर की एक 80 वर्षीय बूढ़ी दादी जिन्हें आंखों से दिखाई नहीं देता, वे अपने घर से चलते चलते पत्थरों के घर पर ऐसे जा लटकी कि देखने वाले हैरान रह गए. घटना वांगणी की बताई जा रही है. एक 80 साल की दादी अम्मा अनजाने में चलते चलते पत्थरों के किनारे पर पहुंच गई. घर पहली मंजिल पर था. अब लोगों की सांसें अटकना लाजमी था. वीडियो बनाने वाले ने भी कई बार गहरी सांसें ली हैं, लेकिन उस दादी को वहीं पास में रहने वाले राहुल नामक युवक ने किसी देवदूत की तरह पहुंचकर नेत्रहीन वृद्ध महिला को सकुशल पत्थरों से घर ले गया. एक बड़ी दुर्घटना होने से टल गई. ऐसा अक्सर होता है. छोटे बच्चे या बुजुर्ग व्यक्ति मौत के मुंह में चले जाते हैं और जरा सी लापरवाही उनके जीवन पर बन आती है, लेकिन समझदारी से उन्हें बचाया जाता है. यह घटना देखकर आपको भी सुकून मिलेगा. प्राण बचाने की यह घटना अच्छी घटना है. घटना बदलापुर के पास वांगणी गांव की है. कोणार्क अपना शहर अपनी बातें. कल्याण डोंबिवली क्षेत्र में हाल ही में चौक चौराहों पर सीसीटीवी कैमरास लगाए गए हैं, जिसकी मदद से ई चालान की सुविधा पुलिस डिपार्टमेंट को मिल रही है. इस सुविधा की शुरुआत एक महिला रिक्शा चालक के खिलाफ दंड देकर शुरू की गई. आइए इस बारे में ज़्यादा जानकारी लेते हैं यातायात विभाग के पुलिस उपायुक्त बाला साहेब पाटिल से.
अगर किसी को चालान जनरेट करना है तो या तो सिंगल वायलेशन या मल्टीपल वायलेशन सेलेक्ट करने की इसके अंदर सुविधा है। यहाँ पर चेकबॉक्स सेलेक्ट करके हम लोग इसको, जो कि आधारवाड़ी जंक्शन का है, वहाँ पर आके हम ये ड्रॉप डाउन में सारी डिटेल्स आती हैं, क्या उसका लैटिट्यूड है, लॉन्गिट्यूड है, कौन सी लोकेशन का है, और उसके बाद हम यहाँ पर इसको, यहाँ पर भी सर हम एक बार वैलिडेट कर सकते हैं। डोंबिवली महानगरपालिकेच्या स्मार्ट सिटी प्रोजेक्ट्स अंतर्गत आज जे ई चलनच्या संदर्भात ते 13पैकी 5 सिग्नल्स हे सध्या सुरू झालेले आहेत। हे खरं तर ऐतिहासिक क्षण आहे, कारण स्मार्ट सिटीच्या माध्यमातून वेगवेगळ्या शहरामध्ये कामं सुरू आहेत, परंतु इतकी अत्याधुनिक यंत्रणा असणारे आणि ट्रॅफिक संदर्भात स्मार्ट सिग्नल्स आणि इतर सर्व जी अत्याधुनिक व्यवस्था ठेवलेली आहे ही इतर कुठल्याही शहरामध्ये नाही आहे, आणि याचा निश्चितपणे फायदा हा ट्रॅफिक विभागाला, महाराष्ट्र शासनाला तर निश्चितपणे होणार आहे। त्याचबरोबर लोकांनाही ट्रॅफिक अवेअरनेस संदर्भात आपण काय करायला पाहिजे, काय करू नये या संदर्भातली निश्चितपणे त्या संदर्भात माहिती मिळेल, आणि अपघाताचं प्रमाण हे निश्चित कमी करण्यामध्ये मदत होईल। कारण शहरामध्ये ज्या ज्या ठिकाणी ट्रॅफिक जाम होत आहे त्या ठिकाणी स्मार्ट सिग्नल्ससारखी यंत्रणा हे लोकांना ट्रॅफिक जामच्या समस्येतून कमी होईल किंवा निश्चितपणे त्यातून मुक्ती मिळायला मदत होईल। त्याचप्रमाणे ज्या ज्या ट्रॅफिक व्हायलेशन्स आहेत त्याच्या संदर्भातले दंडाची रक्कमसुद्धा वाढलेली आहे, त्यामुळे लोकांना या बाबतीमध्ये सजग होणं अत्यंत आवश्यक आहे की दंडाच्या रकमेला आपल्याला सामोरं जावं लागू नये यासाठी जे स्टॉप लाईन्स आहेत, झेब्रा क्रॉसिंग्स आहेत, सिग्नल जम्पिंग्स आहेत, अशा स्वरूपाच्या कुठलेही व्हायोलेशन आपल्याकडून होऊ नये या दृष्टिकोनातून लोकांनीही या बाबतीमध्ये सहकार्य करणं अत्यंत आवश्यक आहे। आपल्याला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी हे सगळे सिग्नल यंत्रणा असते। स्मार्ट सिटीच्या माध्यमातून लोकांना जास्तीत जास्त सुविधा कशा होतील याचा प्रयत्न या निमित्तानं होत आहे, आणि त्याला सकारात्मक प्रतिसाद लोकांनी देणं अत्यंत आवश्यक आहे। ॲडिशनल DG ट्रॅफिक ऑफिसकडून 1 स्टेट 1 चलान या संदर्भात फेब्रुवारी 2019 पासून संपूर्ण राज्यभरात सुरू आहे। यामध्ये ही जी KDMC माध्यमातून स्मार्ट सिग्नल्स यंत्रणा सुरू केलेली आहे ही त्या 1 स्टेट 1 चलानच्या बरोबर सिंक केलेली आहे। त्याची सुरुवात आज झालेली आहे, त्यामुळे आमचे कर्मचारी या ठिकाणी बसून जे जे ट्रॅफिक व्हायोलेशन्स समोर दिसत आहे त्याप्रमाणे त्याचे एव्हिडन्स घेऊन, त्याचे फोटो घेऊन, त्याचे व्हिडिओ घेऊन या बाबतीमध्ये कारवाई करणार आहेत, आणि ज्यांना ज्यांना त्या बाबतीत शंका असते त्यांना या बाबतीमध्ये कोर्टात जाता येतं, त्यावेळेस ते संपूर्ण एव्हिडन्स जे आहेत ते आम्हाला त्यांच्यासमोर प्रोड्यूस करता येतात। त्यामुळे या बाबतीतला जो दंड आहे तो दंड त्यांना भरावाच लागतो। या बाबतीतले मेसेज हे त्यांच्या मोबाईलवर त्यांना पाठवले जातात। कोणार्क, अपना शहर, अपनी बातें। तो ये थी खबरें हमारे शहर, राज्य और देश से जुड़ी। ऐसी ही खबरों के लिए सब्सक्राइब करें हमारा कोणार्क मंच टीवी चैनल और देखते रहें कोणार्क, अपना शहर, अपनी बातें। धन्यवाद।